प्रभाग क्रमांक 14 मध्ये काल 3 तारखेला सगळ्यांचे चिन्ह त्या ठिकाणी वाटप झाल्यानंतर 4 तारीख झाल्यानंतर आज सोमवारी विजापूर बेस इथून मुल्लाबाबा टेकडी परिसर असेल आणि मागचा सिद्धेश्वर पेठ परिसर असेल, बेगमपेठ असेल, या ठिकाणी चारही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी पदयात्रा करून होम टून त्या ठिकाणी प्रचाराला या ठिकाणी सुरुवात होत आहे। प्रभाग क्रमांक 14 चे सगळे हुशार नागरिक व जनतेला आणि मतदारांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो, चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुमच्या मनासारखे त्या ठिकाणी दिलेले आहेत। आपण इथं बघू शकता, माझ्या या ठिकाणी डाव्या बाजूला सैफुद्दीन मन्यार त्या ठिकाणी उमेदवार आहेत। ते महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात। महानगरपालिकेचा गाडा अभ्यास असलेले सैफुद्दीन मन्यार या ठिकाणी तुम्ही पाहू इच्छिता। आणि माझ्या राईट हँडला म्हणजे आमचे कलीमभाई तुळजापुरे हे मरहूम रफिक अत्तुरे साहेबांच्या सोबत गेल्या 30 वर्षापासून त्या ठिकाणी राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेले आहेत। प्रभाग क्रमांक 14चा इत्तमभूत अभ्यास त्या ठिकाणी कलीमभाई तुळजापुरेला असताना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर त्या ठिकाणी विश्वास दाखवलेला आहे। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14च्या महिला भगिनींना या ठिकाणी मी सांगू इच्छितो, तुमच्या सगळ्या महिला भगिनींना अजितदादांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ते ओवांडी जे दिलेली आहे, ते योजना तुमच्यासारख्या माझ्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे काम हे नसीमा अप्पाजींना कुरेशी यांनी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि माझ्या या ठिकाणी आपण इथं बघू शकता की याकूब मन्यार जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेल्या 15 वर्षापासून त्या ठिकाणी काम करतात। प्रभाग क्रमांक 14च्या त्या ठिकाणी माझ्या मतदार बांधवांना त्या ठिकाणी मी नम्र आवाहन करतो, विनंती करतो की हे जे चारही उमेदवार आहेत ते तुमचे मनासारखे त्या ठिकाणी दिलेले आहेत। या ठिकाणी सर्व जमिनीचे लोक राहतात, पण मन्यार, बागवान, कुरेशी, शेख या ठिकाणी प्रत्येक जमिनीतल्या त्या ठिकाणी संधी देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेलं आहे। मी परत एकदा या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला या ठिकाणी विशेषतः मी सांगतो, गेल्या 3-4 दिवसापासून तुम्ही बघत असाल की अजितदादांनी राबवलेली स्कीम योजना 1500 रुपये प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून त्या ठिकाणी चालू आहेत। मी माझ्या लाडक्या बहिणी सुद्धा त्या ठिकाणी नम्र आवाहन विनंती करतो, त्या तुम्ही या ठिकाणी माझ्या चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या। प्रभाग क्रमांक 14 हे मॉडेल प्रभाग झाल्याशिवाय राहणार नाही। आज प्रचार की शुरू हो गई हमारे मुल्लाबाबा टेकड़ी से। मेन समस्या हमारे मुल्लाबाबा टेकड़ी की है कि यहाँ पर गोर गरीब हैं, उनके औरतों के बहुत से काम हैं जो हर अड़चन में इतने बता नहीं सकता। मतलब ये मेरा जो पक्ष है विकास का मुद्दा है, और अजीत दादा जो ना काम करने वाला जो ना नेता है, ये मुद्दे पर मैं ठहरा हूं और मेरे जितने भी वार्ड का है मैं सब काम करूंगा, इतनी मैं गवाही देता हूं निधि लाकर। आज प्रभाग क्रमांक 14 में हमारा प्रचार रैली शुरू हुआ है। हमने शुरुआत अल्हम्दुलिल्लाह मुल्लाबाबा टेकड़ी से की है। यहाँ पर सभी मेरे भाई और बहनें मेरे सपोर्ट में हैं। इंशाल्लाह इनको देखकर ऐसे लगता है कि इंशाल्लाह हम चारों पैनल टू पैनल जीत कर आएंगे और अल्हम्दुलिल्लाह हम अपने कामों को अंजाम देंगे जीतने के बाद। प्रभाग क्रमांक 14 की जो मशहूर इस इलाके की टेकड़ी है मुल्लाबाबा टेकड़ी, यहाँ आज प्रचार की शुरुआत हमारे चाचा कलीम चाचा इनके नेतृत्व में यहाँ पे मुल्लाबाबा टेकड़ी में निकाली गई है। ये मुल्लाबाबा टेकड़ी की समस्या तो बहुत है, अल्हम्दुलिल्लाह ये हमारे पैनल पूरी कोशिश करेंगे। जैसा कि कलीम चाचा के एक सीनियर लीडर है तो उनके नेतृत्व में ये काम होगा, क्योंकि कलीम चाचा निधि लाने का काम करेंगे, क्योंकि ऊपर लेवल पर उनके अच्छे कांटेक्ट है, मिनिस्टर लेवल पर, एमएलए लेवल पर। और साथ ही साथ जो हमारे लाड़की बहन योजना चल रही है, ये एनसीपी अजीत दादा गढ़ के जानिब से चालू है। जो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री है उनके जानिब से 1500 रुपए आ रहे हैं। अब इंशाल्लाह आने वाले दिनों में पूरी कोशिश चल रही है कि 2100 रुपए देने की, वो 2100 रुपए भी आएंगे। और साथ ही महिला बाल कल्याण में जो महिलाओं के लिए अलग अलग योजना है, वो योजना के ऊपर हमारी पार्टी काम करेगी। आज प्रभाग क्रमांक 14 में प्रचार की शुरुआत करेंगे। आज प्रभाग क्रमांक 14 में हमारा पहला दिन है प्रचार का। आज हम पहले दिन में मुल्लाबाबा टेकड़ी पर आए हुए हैं। यहाँ हमारे बहनों का, भाइयों का, दोस्तों का भरघोस प्यार मिला। हमको उम्मीद है ये पैनल टू पैनल हमको मतदान करेंगे, इंशाल्लाह हमको जिता कर लाएंगे। Subscribe now and press the bell icon. Never miss an